बातमी आहे। धक्कादायक बातमी समोर येते। खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली। मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाली। मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला। आरोपी फरार आहे आणि आता पोलिसांकडून शोध घेतला जातोय। एक धक्कादायक बातमी आहे। खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीची हत्या झाली। मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्याचं समजतंय। नेमकं या हत्येमागचं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मेहबूब जमादार आपल्यासोबत आहेत। मेहबूब, अत्यंत धक्कादायक घटना म्हणावी लागेल। हत्येमागचं नेमकं कारण काय, पोलिसांची काय माहिती? हत्येमागचं कारण अजूनपर्यंत ठोस समजू शकलं नाही, परंतु एकूणच जी चर्चा चालू आहे नातेवाईकांची व त्यांच्या समर्थक मित्रांची सगळी की हे राजकीय कारण बोललं जात आहे। परंतु अजूनपर्यंत ठोस काही पावलं पोलिसांनी उचलली नाहीये। एकूणच सकाळी 7 वाजता मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला शाळेत पोहोचवून पुन्हा घरी जात होते। बाईकवर घरी जात होते आणि घरी गेल्यानंतर त्यांना रस्त्यामध्ये खोपोलीतील साईबाबा नगर राठवडे हा परिसर आहे, या तिकडे राहत होते ते आणि तिथं रस्त्यातच जाताना त्यांची गाडी अडवली। एका काळ्या क्रेटा कार मधून जी काही 5-6 लोक आली होती त्यांची गाडी अडवली। मंगेश काळोखे यांची बाईक अडवली आणि त्यांच्याशी बाचाबाच झाली। तेव्हा मंगेश काळोखे जवळजवळ त्यांना समजलं की हा काहीतरी वेगळ्या प्रकारे, म्हणून ते पळत गेले। 50 मीटर ते पुढे पळत गेले, पण हल्लेखोरांनी त्यांना गाठून रस्त्यातच एक काही हत्यारं आणि दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्याचं सध्या चित्र समोर आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। अत्यंत धक्कादायक बातमी। खोपोलीमधून नगरसेविकेच्या पतीची हत्या झाली आहे। मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाली। मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली आणि तिथेच त्यांच्यावर हल्ला झाला। आरोपी फरार आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे।